आज आपण बनवणार आहोत भेंडी मसाला। त्याच्यासाठी मी इथे भेंडी अशा प्रकारे कट करून घेतलेली आहे। कांदा, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, दही आणि टोमॅटो प्युरी घेतलेली आहे। आता आपण एका कढईमध्ये तेल गरम करून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपली भेंडी फ्राय करून घेऊया। थोडं जास्त तेल टाकून आपल्याला भेंडी भाजून घ्यायची आहे। मी त्याच्यामध्ये थोडीशी हळद ॲड करूया। भेंडी भाजलेली आहे। आता त्याच कढईमध्ये जिरे आणि मोहरी टाकून कांदा व्यवस्थित भाजून घेऊया। छान लालसर होईपर्यंत भाजायचा आहे। आता आपला कांदा भाजलेला आहे। त्याच्यामध्ये आपण आता टोमॅटो प्युरी टाकून घेऊया। हे सर्व व्यवस्थित भाजल्यानंतर आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि इथे मी कांदा लसूण मसाला, लाल तिखट आणि धने पूड घेतलेले आहे। आता हे सर्व व्यवस्थित तेल सुटेपर्यंत मसाले भाजून घेऊया आपण। आता हे व्यवस्थित मसाले भाजलेले आहेत। त्याच्यामध्ये 2 चमचे आपण बेसन पीठ टाकून घेऊया। बेसन पीठ व्यवस्थित भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आपण 5 ते 6 चमचे दही ॲड करून घेऊया। आता हे दही व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत। आता त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून आपल्याला ती ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे। मी याला झाकून ठेवून तेल सुटेपर्यंत केलेलं आहे। तुम्ही पण याला झाकून ठेवायचं आहे आणि नंतर भेंडी टाकून घ्यायची आहे। आता आपण त्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करूया आणि 5 ते 10 मिनिटं आपल्याला अशी शिजू द्यायची आहे कमी गॅसवरती। व लगेच खाण्यासाठी आपली भाजी तयार होते। तुम्ही ह्याला पोळीसोबत खाऊ शकता। तयार झालेली आहे आपली मसाला भेंडी। आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा। धन्यवाद।